हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. पापी प्रतिष्ठा. या गुरु मंदिरात मिरवणूक काढून गाजाबाजा करून येणारे फसतात. जेव्हा एखादा मोठा आवाज काढून बोलतो किंवा असे करताना 4 जणात वापरू नये अशी भाषा बोलतो, तेव्हा तो त्याचे ज्ञान दाखवत नसतो, तर तो त्याच्या अज्ञानावर पांघरूण घालून ते झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतो. एखादी व्यक्ती जेव्हा नटून थटून मुरडत मिरवत असते, तेव्हा ती तिचे सौंदर्य खुलवत नसते, तर ती काही काळासाठी तिची कुरूपता झाकण्याची धडपड करत असते. योगधामी योगेश्वर चरणी अशांसाठी प्रवेश बंद आहे. त्यांना हे सर्व त्याग करून येथे यावे लागते. अनेक जण पाप करून प्रतिष्ठा मिरवत असतात. अशांना पत देणारे असतात. पत देणारे पाप करत नाहीत, कारण त्यांना तशी संधी मिळत नाही. नाहीतर त्यांनीही तसेच पाप केले असते आणि प्रतिष्ठा मिळवली असती. जो पापीकडून काही शिकत नाही, तोही तसाच पापी असतो. सज्जनाचे अनुकरण करणे महाकठीण आणि कष्टदायी असते, परंतु असे कष्ट योगधामी घेऊन जाणारे असतात. सर्वसामान्यांनी सज्जनांकडून शिकावे, तसेच दुर्जनांनीही सज्जनांकडून शिकावे. मूळ योग प्रवाहात झोकून द्यावे. भवसागरात आनंदात वाहत वाहत मुक्तिसागराला मिळावे आणि योगधामी योगेश्वर चरणी पोहोचावे. कैवल्य प्राप्त करावे. मानवी जीवन सार्थ करावे. दुर्जनाचे अनुकरण जीवन जगताना काय काय करू नये हे शिकण्यासाठी करावे. परंतु बेगडी प्रतिष्ठा आणि भौतिक माया याच्या मोहाने अनेक जण पापी जनांना प्रतिष्ठा देतात. त्यांची हांजी करतात. त्यांच्यासारखे आपणही असावे असे त्यांच्या मनात येते. अशांच्या सानिध्यात राहून तेही त्याच लायकीचे होतात, मोहाला बळी पडतात आणि फसतात. हे दुर्जन मनात सदा कुढत असतात. केलेल्या पापाची टोचणी आत जखम करत असते. हे लोक शांतपणे झोपू शकत नाहीत. झोपेसाठी कृत्रिम उपाय करावे लागतात. संतती आनंद देत नाही. कुलदीपक दिवे लावत भरकटत असतात. त्यांच्या नसत्या उद्योगामुळे यांची बेगडी प्रतिष्ठा धुळीला मिळते. पापाने मिळवलेले जपायचे कसे यात त्यांना चैन पडत नाही. त्यासाठी प्रमाद करत असतात. बेईमानी करून मिळवलेल्या पैशाने कितीही धार्मिक कृत्ये केली तरी ती समाजात अमुक श्रद्धावान आहे अशी प्रतिष्ठा मिळवून देते इतकेच. परंतु अंतःकरणातील अंतरात्मा कधीही स्वास्थ्य मिळवून देत नाही. हे लोक सदा मत्सर द्वेष याने भरलेले असतात. अहंकार तर अशांना सतत अशांत ठेवतो. सदा धकाधकीचे जीवन जगावे लागते. किडे मुंग्या यांच्या जीवाचा भरवसा नसतो. कधी कोणाचा पाय पडेल आणि चिरडले जाऊ याचा नियम नसतो. तसेच यांचे असते. इतके पाप केलेले असते की कोण केव्हा मारील याचा काही भरवसा नसतो. भरवशाची एकही व्यक्ती नसते. भौतिकदृष्ट्या स्वर्गात असूनही प्रत्यक्षात जीवन जगत नरकात असतात. परंतु सज्जनांचा आदर्श समोर असूनही डोळ्यावर कातडे ओढलेले असते. करंटेपणा. लाओत्से सांगतो की जो आपल्या शिक्षकांचा आदर करत नाही, की कधी अभ्यासात लक्ष घालत नाही, तो बहकलेला आहे, जरी तो शिकू शकला असता तरीही. श्री समर्थांचा यासाठी खास करंटेपणा असा शब्द आहे. त्यांनी दासबोधात करंटेपणाची अनेक लक्षणे लिहून ठेवलेली आहेत. मी परदेशी 6 वर्षे होतो. कोणी जरा संस्कृती असे म्हटले की आमची भारतीय संस्कृती सर्वात जुळणी आणि त्या काळी महान प्रगत कशी होती यावर परिसंवाद सुरू होणार हे सांगायला ज्योतिषी लागत नसे. यात विद्वत्ता प्रचूर वगैरे काही संवाद होत नसत. काही जुजबी माहितीच्या आधारावर चर्चा केली जात असे. परंतु बोलण्याचा आव पाहण्यासारखा असे. पहिल्या वर्षी मला जवळजवळ 5 महिन्यांनी 26 जानेवारीला समजले की येथील भारतीय महिलांकडे साड्या आहेत. त्यांना कुंकू लावण्याची, बांगड्या घालण्याची माहिती आहे. 26 जानेवारी, लग्न समारंभ, 15 ऑगस्ट हे संस्कृतीसाठीचे दिवस मक्रूर केलेले होते. नुसते आत्मा असे म्हणताच
आम्हाला हा शब्द ऐकलेला असल्यामुळे वाटते की आम्हाला त्याची माहिती आहे. आम्ही कोणाकडून काही शिकायला तयार नसतो. कोणी प्रवचनाचे नाव काढले की हा काय सांगणार, याला काय येते, असा तुच्छ उद्गार काढण्यात आम्ही धन्यता मानतो. बाहेरून लोक येतात आणि आमच्या योग्यांकडून योग शिकून जातात. आम्ही त्यांच्या मूर्खपणाला हसत अयोगिक आचरण करत मजा मारत आहोत. त्यातून 1-2 आठवडे योगाला गेलो तर 4 आसने आल्यावर योग आला असे जाहीर करून आम्ही पुन्हा झोपा काढायला सुरुवात करतो. श्री दत्त महाराजांनी 24 गुरूंकडून विद्या संपादन केली. तेव्हा कोठे ते गुरुदत्त झाले. बालगंधर्वांचे गुरु श्री भास्करबुवा बखले 3 गुरूंकडे प्रत्येकी 12-12 वर्षे असे 36 वर्षे गाणे शिकले. अशांमुळे बालगंधर्व मास्तर कृष्णा यांच्यासारखे अद्वितीय गायक तयार झाले. आम्ही समारंभाला गेलो तर फाटका अंगरखा उपरण्याने झाकत आम्ही राजघराण्यातील आहोत असा तोरा मिरवीत मोठ्या मेजासीत असतो. उपनिषदे वाचणे, अभ्यास करणे, त्यावर लेख लिहिणे सोपे आहे, परंतु त्या ऋषीमुनींसारखे आचरण करणे अशक्य आहे. उपनिषद हा माझा विषय आहे असे सांगण्यातच कच्चेपणा लपलेला आहे. ओळखणारा ते ओळखतो. गीतेची संथा घ्यायची आणि गीता हा माझा विषय आहे असे सांगत वर्तमानपत्रात फोटो छापायचे. उपनिषदे, अष्टावक्र गीता, भगवद्गीता हे ज्याचा अनुभव झाला तो मौन, प्रशांत, एका बाजूला आत्मानुभवात कैवल्यानंदात असतो. त्याला आजूबाजूच्या जगताचे भानही नसते. ज्याला शिकायचे आहे तो जेथे विद्या मिळेल तेथे पोहोचतो आणि मुंगीच्या चिकाट्याने विद्याधन गोळा करतो. आम्हाला अगोदरच सर्व काही माहीत आहे, तेव्हा काही शिकण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. यालाच करंटेपणा म्हणतात. हरि ओम.